नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. इन्स्पेक्टर अर्जुन आणि चैतन्य तिघेही घटनास्थळी गेलेले असतात. इकडे सायलीचा मात्र कशातच जीव लागत नसतो. सगळेजण तिच्याशी बोलत असतात, मात्र तिचं काही लक्षच नसतं. शेवटी श्वेता तिला खुणावते आणि मग कल्पना तिला सांगते, अगं किती वेळ झाले मी तुझ्याशीच बोलतीये, तुझं लक्ष कुठे आहे सायली? आणि तुला नको म्हटलं ना तरीसुद्धा तू स्वयंपाकघरामध्ये काम करतेस. सायली म्हणते, मी बनवलेलं जेवण खाल्ल्यानंतर किती समाधान असतं तुमच्या चेहऱ्यावरती, ते पाहून मी सुद्धा तृप्त होते. आता श्वेता सायलीकडून काढून घेण्याचा प्रयत्न करते. अर्जुन दादा अजून कसे आले नाहीत, कुठे गेले आहेत ते? खूपच वेळ लागला ना त्यांना? तेव्हा सायली सांगते, हो ना, खूपच वेळ लागला, मुलींचाही काहीच पत्ता लागत नाही आहे. आता श्वेता तिच्याकडून सगळं काढून घेण्याचा प्रयत्न करते, मात्र सायली काही सांगतच नाही. ती मनातच म्हणते, आता सायलीकडून कसं काढून घ्यावं हे सगळं. सायली सतत मोबाईल पाहत असते. आता अर्जुन आणि इन्स्पेक्टर चैतन्य हे सगळे आतमध्ये गेल्यानंतर शोधाशोध करू लागतात आणि शेवटी अर्जुनच्या हाती एक डी नाव असलेलं पेन ड्राईव्ह लागतं. अर्जुनला शंका येते की हे डी नावाचं पेन ड्राईव्ह कोणाचं असेल. इकडे प्रतिमा घाईघाईने सायलीला सांगायला येते की अर्जुनचा तिला फोन आला होता. ती काही बोलणार तितक्यात कल्पना म्हणते, प्रतिमा तुझ्या लेकीला आपण दोघी मिळून सूप भरूयात का? म्हणजे आपल्या नातवंडापर्यंत दोघींचंही प्रेम जाईल. तेव्हा दोघीही एक एक करून सायलीला सूप भरवू लागतात. आता हे सगळं पाहून प्रताप म्हणतो, खरंच हे सगळं पाहून ना डोळे तृप्त झाले आहेत माझे. पण कल्पना आणि प्रतिमा दोघीही खूप इमोशनल होतात, त्यांचे डोळे पाण्याने भरतात. प्रतिमा म्हणते, तू हे सगळं जेलमध्ये असताना कसं सहन केलं असशील गं, खूप धीराची आहेस तू. कल्पनासुद्धा म्हणते की हो, पण आता इथून पुढे तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या वाट्याला कुठलंही दुःख आम्ही येऊ देणार नाही. तू आता फक्त आणि फक्त आराम करायचा आहे. अश्विन म्हणतो, पण वहिनी सगळ्या आधी तू आणि दादा जाऊन सोनोग्राफी करून घ्या, कारण मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे. आता सायली सतत तो मोबाईल पाहत असते, पण अर्जुनचा काही मेसेजच येत नाही. आता ह्या दोघीजणी मिळून तिला सूप भरवत असतात. श्वेताला हे सगळं पाहून खूप मनातून राग येत असतो. आता इकडे अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना सांगतो की हे बघा, मला आतल्या खोलीमध्ये पेन ड्राईव्ह सापडलं आहे, पण त्याच्यावरती डी हे अक्षर आहे. म्हणजे डी कोणाचं असेल? कारण सुरेश कदम आणि टोनी ही दोनच नावे आपल्याला या केसच्या संदर्भामध्ये कळालेली आहे. कदाचित टोनीचं सरनेम डीपासून सुरू होत असेल का? आता एक नवीनच पुरावा यांच्या हाती लागलेला असतो. नेमकी डी नावाचं पेनड्राईव्ह कोणाचं आहे आणि ते या घटनास्थळी आहे, याचा अर्थ त्याचा आणि केसचा संदर्भ असणार. आता सावंत इन्स्पेक्टर निकमांकडे ते पेनड्राईव्ह तपासणीसाठी देतात. इकडे कल्पना सायलीसाठी गर्भसंस्काराचं पुस्तक देते. आता सायलीचं कशातच मनच लागत नसतं आणि ती अचानकपणे धडपडते. तिला घाईघाईने पाणी देतात, पण पाण्याचा ग्लाससुद्धा खाली ठेवताना ती लक्ष नसल्यामुळे खाली सांडून देते. आता प्रतिमा म्हणते, सायली तुझं काय चाललं आहे, कुठे लक्ष आहे तुझं? सायली म्हणते, तुम्ही मला एकतर यांच्याबरोबर जाऊही दिलं नाही आणि मला सतत त्या मुलींची काळजी लागून राहिली आहे. तेव्हा कल्पना तिच्यावरती रागातच बोलते की सायली तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का गं? एकदा सांगितलं आहे ना तुला की त्या गोष्टीचा विचार करू नको, फक्त बाळाचा विचार कर. आता इकडे चैतन्य श्रीनाथचा फोन लावत असतो, जो की त्या गोडाऊनचा केअरटेकर असतो, पण त्याचा फोन काही लागतच नाही. मग अर्जुन म्हणतो, बायको वाट बघत असेल, तिला एक मेसेज करतो. आणि इकडे सायलीला तो मेसेज मिळतो. ती खूप खुश होते, यांचा मेसेज आला आहे, ती थोड्या वेळात येत आहेत. पण श्वेताला उत्सुकता लागलेली असते की नेमकी अर्जुनच्या हाती काहीतरी लागलं असेल, कारण त्याशिवाय सायली इतकी रिलॅक्स नाही बसणार. पण काय लागलं आहे आणि कसं हिच्याकडून सगळं काढून घ्यावं, ती काही बोलणार तितक्यात गौरी तिथं येते आणि सायलीला ड्रॉइंग दाखवू लागते. सायली तिचं भरभरून कौतुक करते. अस्मिता म्हणते, सायली तुला लहान मुलं किती आवडतात ना, स्मितच्या वेळेस मला किती त्रास झाला होता, पण तू अगदी सगळं हसत हसत त्याला सांभाळलंस. श्वेता न राहून पुन्हा एकदा अर्जुनची चौकशी करायला घेते आणि सायलीताई, अर्जुन दादांना वेळ लागणार असेल तर तू जेवून घेतेस का?
आता घरचेसुद्धा सायलीला आग्रह करतात की तू अर्जुनची वाट पाहू नकोस, तू आत्ता जेवून घे. सायली म्हणते की नाही, ते आत्ता येतच असतील आणि माझं जेवणावरती लक्षसुद्धा लागणार नाही. एक तर तुम्ही त्यांच्याबरोबर मला जाऊही दिलं नाही. सतत माझं मन याच विचारामध्ये असतं की त्या मुली कुठे असतील, त्यांच्याबरोबर काही वाईट व्हायला नको. त्यासाठी त्या मुली सापडणं खूप गरजेचं आहे. आता कल्पना रागातच म्हणते की सायली, अगं तुला कितीदा सांगू मी की हे सगळे विचार तू मनातले थांबवून टाक म्हणून. आता तुला फक्त आणि फक्त तुझ्या बाळाचा विचार करायचा आहे. त्याची तब्येत आणि तुझी तब्येत तुला सांभाळायची आहे. आता इकडे राकेश आणि सचिन दोघेही पेनड्राईव्ह शोधून शोधून दमतात. शेवटी त्यांना टोनीचा कॉल येतो आणि सचिन सांगतो की मला भेटायला यायला थोडा उशीर होतो आहे, माझं थोडंसं काम अडलं आहे. तेव्हा तो टोनी रागातच म्हणतो की आधीच उशीर झालेला आहे आणि रागात फोन कट करतो. आता राकेश म्हणतो, तुम्ही सगळेजण मला बिनडोक म्हणता आणि तू काय केलं आहेस, तुझ्या लक्षातच नाही आहे की तू पेनड्राईव्ह कुठं ठेवला आहे. एवढं कसं काय तू हलगर्जीपणा करू शकतोस. तितक्यात राकेशला प्रिया कॉल करते आणि प्रिया म्हणते, काय झालं, कळलं का तुम्हाला श्वेताकडून की अर्जुन सायली कशाचा तपास करतायत काय. तेव्हा सचिन तिला म्हणतो, प्रिया तू जरा शांत राहा ना, त्या सगळ्याचा विचार करण्यापेक्षा आम्ही इथं काय शोधतोय ना ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा प्रिया विचारते, तुम्ही काय शोधताय आता. सचिन सांगतो की माझा एक पेनड्राईव्ह सापडत नाही आहे, ज्यामध्ये सगळा GPS डाटा होता आणि काही महत्त्वाचे कॉन्टॅक्टसुद्धा होते. मोबाईलमध्ये ते ठेवणं सेफ नाही हा विचार करून मी सगळं पेनड्राईव्हमध्ये ठेवलं होतं. आता प्रिया रागातच म्हणते, सचिन तुला जरा अक्कल नाही आहे का, कळतं आहे का तुला, तो जर पेनड्राईव्ह अर्जुन किंवा पोलिसांच्या हाती लागला तर मग मात्र आपलं काही खरं नाही. आपण सगळे पकडले जाऊ. काहीही करा आणि ते पेनड्राईव्ह पहिलंच शोधा. इकडे सायली कल्पनाला समजावून सांगते, आई तुम्हीसुद्धा एक आईच आहात ना, मग माझ्या डोक्यातून त्या मुलींचा विचार कसं काय जाऊ शकतो, कारण त्या मुलींना सांभाळण्याची जबाबदारी माझी होती. मी जरी त्या मुलींना जन्म दिला नसला ना तरीसुद्धा त्यांची जबाबदारी माझ्यावरती होती ना, त्यामुळेच मला सतत त्यांची काळजी तर वाटतच राहणार. तितक्यात अर्जुनही तिथे येतो आणि तो सांगतो की मी सुद्धा बायकोला हेच सांगतोय, पण ती काही ऐकायलाच तयार नाही. मग त्यापेक्षा आपण तिला जे हवं आहे ते करू देऊयात ना. तेव्हा कल्पना त्याच्यावरतीच चिडते, म्हणजे तुझीसुद्धा तिला साथ आहे, मग मी काही बोलण्याचा प्रश्नच उरत नाही, कारण तूच तिला साथ देतो म्हटल्यानंतर आणखी काय बोलायचं राहतं आहे. अर्जुन तिलाही समजवण्याचा प्रयत्न करतो, मम्मा असंही तिच्या डोक्यामधले विचार आपण थांबवू शकतो का. सायली तिला समजावते, आई अहो मी जेलमध्ये होते ना तेव्हासुद्धा मला खूप मानसिक ताण होता, पण तरीसुद्धा मी जेवण खावण अजिबात सोडलं नाही, कारण त्याचा माझ्या बाळावरती परिणाम होणार होता हे मला माहिती होतं. मी माझ्या बाळाची पूर्ण काळजी घेते आणि इथे तर तुम्ही सगळे माझ्या आजूबाजूला आहात, मग मी बाळाची काळजी घेणार नाही असं होईल का. तुम्ही मला बाहेर जाऊ द्यात, त्या मुलींना शोधू द्यात, कारण इथे बसून मला काही चैन पडणार नाही. त्या मुलींची जबाबदारी आहे माझ्यावरती. सायली हात जोडून म्हणते, हवं तर तुमच्यापुढे मी हात जोडते. कल्पना म्हणते, हात वगैरे जोडू नको बाई, पण हे बघ अर्जुन, ही बाहेर गेल्यानंतर तिची सगळी जबाबदारी तुझी, तिला आणि बाळाला कुठलाही त्रास होता कामा नाही. तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो आणि अजिबात दोघांनाही त्रास होणार नाही याची काळजी मी घेईल असं आश्वासन देतो. मात्र श्वेता लगेच म्हणते, तुम्ही नव्हतात ना तर सायलीताई जेवलीसुद्धा नाही आहे, खूपच काम होतं का तुम्हाला, म्हणजे कुठे गेला होतात तुम्ही. आता अर्जुन काही सांगणार तितक्यात प्रतिमा विचारते की अरे तू मला श्रीनाथचा नंबर मागितला होता, मग लागला का त्याचा फोन. तेव्हा अर्जुन नाही असं म्हणतो. मात्र घरातल्या सगळ्यांना श्रीनाथ कोण हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा प्रतिमा तिला सांगणारच, पण पुन्हा विषयांतर होतं. आता श्वेता मनातच म्हणते की सांग सांग पटकन, काहीतरी माझ्या हाताला लागू देत. पण अर्जुन नंतर बोलतो असं सांगून तिथून निघून जातो. इकडे महिपत, राकेश, सचिन सगळे टेन्शनमध्ये असतात. महिपत म्हणतो, अरे तुला इतकंही कळू नये का की इतकं महत्त्वाचं पेन ड्राईव्ह तू असं कसं कुठेही टाकू शकतोस. सचिन म्हणतो की मी व्यवस्थित ते एका ठिकाणी ठेवलं होतं, पण कुठे ठेवलं हेच मला काही आठवत नाही आहे. आता काय करायचं, त्याच्यामुळे टोनीसोबतची मीटिंगसुद्धा कॅन्सल झाली. तो सगळीकडे चौकशीही करतो पण त्याला कुठेच पत्ता लागत नाही.
तितक्यात त्याला सुरेश कदमचा फोन येतो आणि तो सांगतो की बहुतेक तुम्ही ते पेनड्राईव्ह त्या रूमवरतीच ठेवलं असावं जिथे तुम्ही सोनल आणि मला बांधून ठेवलं होतं. तेव्हा सचिन म्हणतो की हो, असं असू सुद्धा शकतं. मी आत्ताच्या आत्ता तिथं जातो आणि ते पेनड्राईव्ह तिथून घेऊन येतो. महिपत म्हणतो, दीक्षित तू इतके दिवस माझ्यासोबत राहून काहीच शिकलं नाहीस का? ज्या ठिकाणी आपण क्राईम केला आहे त्या ठिकाणी पुन्हा जायचं नसतं. इतकी साधी गोष्ट तुला कळत नाही आहे का? कारण तुम्ही तिथं जाण्याच्या अगोदरच पोलीस तिथं असणार आहेत. अगोदर त्या पोलिसांना बाजूला करा आणि नंतर तुम्हाला जायचं असेल तर तिथं जा. तेव्हा सचिन म्हणतो की काळजी करू नका अण्णा, मी सगळी व्यवस्थित काळजी घेतो. आणि मग राकेश आणि तो दोघेही तिथून निघून जातात. इकडे अर्जुन सायलीला सगळं काही सांगतो आणि तिला हेही सांगतो की इन्स्पेक्टर निकमांना या पेनड्राईव्हमध्ये नक्की काहीतरी पुरावा मिळाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढच्या केसचे तपास करता येईल. सायली म्हणते, पण डी हे अक्षराचं पेनड्राईव्ह कोणाचं असेल हा प्रश्न आहेच ना, कारण 2च तर साक्षीदार किंवा नावं आपल्या केसच्या संदर्भात आलेली आहे. आणि तुम्ही म्हणता तसं टोनी आणि तो सुरेश कदम यांचं पर्सनली माझ्याशी काही संपर्क येत नाही आहे. म्हणजे हे डी नावाचं पेनड्राईव्ह ज्याचा आहे तो तिसरा व्यक्ती माझ्याशी थेट कनेक्टेड असणार आहे, की ज्याला हेही माहिती होतं की आश्रम आता माझ्या नावावरती झाला आहे. संचालिका मी म्हटल्यानंतर तिथे काहीही झालं तरीसुद्धा त्याचा आळ माझ्यावरती येणार. अगदी ती जागा जिथे सोनलला डांबून ठेवलं होतं तीसुद्धा माझ्याच नावे झालेली होती. हे सुद्धा त्याला सगळं व्यवस्थित माहिती होतं. म्हणजे तो कोणीतरी जवळचंच असायला हवा, पण नेमकी कोण आहे? आता अर्जुनसुद्धा त्याच विचारामध्ये असतो की नेमकी ते पेनड्राईव्ह असेल तरी कोणाचं. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.